नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता काव्याला नंदिनीने सगळ्या प्रकारे समजून झालेलं असतं आणि आता तेवढ्यात मात्र तिथे विक्रम आणि मानिनी पुढे येतात आणि आता नंदिनीला शांत करतात. इकडे मात्र नंदिनी त्यांच्याकडे बघते. त्यानंतर मात्र आता दोघेही जण मान खाली घालतात. इकडे मात्र नंदिनी पुन्हा काव्याकडे बघते आणि तिला सांगू लागते की आता मला समजावून सांगितलेलं आहे आणि मी पण आता सगळ्यांसमोर एकदा पुन्हा शेवटचं सांगता आहे. आता यापुढे माझ्यासमोर डिव्होर्स हा विषयच नको आहे, हा शब्दच मला ऐकायचा नाहीये. आणि आता माझं बोलून झालेलं आहे तरी सुद्धा ज्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो तो घेऊ शकतो. आणि हे ऐकून मात्र आता काव्या, पार्थ आणि जीवाला प्रचंड धक्का बसतो. दुसरीकडे मात्र आता लगेचच तिथे असलेला चहा त्यातला एक कप नंदिनी उचलते आणि काव्यासमोर पुढे करते की काव्याने तो चहा प्यावा. पण काव्या मात्र तो कप नाकारते आणि हे मात्र जीवा बघतो आणि जीवा मात्र आता आपलं पाऊल पुढे टाकतो आणि नंदिनी आणि काव्याच्या समोर जाऊन उभा राहतो आणि नंदिनीच्या हातातला तो चहाचा कप तो स्वतः घेतो आणि आता काव्याकडे रागातच बघतो आणि तो चहा मात्र तो स्वतः पिऊ लागतो. त्यानंतर मात्र आता हे बघून इकडे काव्याला प्रचंड धक्का बसतो की आता असा का वागतो आहे जीवा. त्यानंतर मात्र आता जीवा नंदिनीकडे बघतो तर नंदिनी मात्र आपली मान खाली घालते आणि आता पार्थ मात्र नंदिनीकडे बघूच लागतो की नंदिनी इतकी कशी काय बदलली. दुसरीकडे मात्र रडतच आता काव्या रूम मध्ये जाते तर नंदिनी तिला समजवण्याचा प्रयत्न करते, चल जेवायला, तू जेवली नाही तर मी पण जेवणार नाही. परंतु काव्य ऐकत नाही म्हणून आता नंदिनी सुद्धा रडतच तिथून बाहेर पडते. इकडे मात्र आता काव्याला असं वाटतं की मी एकदा जीवाशी बोलायला हवं म्हणून ती त्याला फोन करू लागते. पण जीवा मात्र सतत तिचा फोन कट करतो परंतु काव्य ऐकत नाही म्हणून आता तो शेवटी तिचा फोन उचलून जोरात ओरडतो, काय आहे. तेव्हा मात्र आता लगेचच काव्याला आश्चर्य वाटतं पण ती म्हणते मला फक्त 5 मिनिटं तुझ्याशी बोलायचं आहे. तो तयार नसतो परंतु ती खूप आग्रह करते त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे, वरती टेरेसवर ये. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र वसुंधरा रम्याला सांगत असते की त्या नंदिनीने अजून काव्याला समजवण्यापेक्षा तू काव्याचं ब्रेन वॉश कर. आणि दुसरीकडे काव्य मात्र जीवाला सांगत असते की आपण आपल्या प्रेमाबद्दल सांगू आणि जेव्हा नंदिनी ताईला कळेल ना तेव्हा ती तिचा हा डिवोर्स न घेण्याचा हट्ट सोडून देईल, ती लगेचच डिवोर्स घेईल मला खात्री आहे. तेव्हा जीवा ओरडून सांगतो की आता माझा तुझ्यावर आणि तुझा माझ्यावर काहीही अधिकार नाही. आणि हे ऐकून मात्र काव्याला प्रचंड धक्का बसतो आणि तेवढ्यात मात्र नंदिनी टेरेसवर येताना आपल्याला दिसते. तर मग आता येणाऱ्या भागात आपल्याला कळणार आहे की नंदिनीने जीवा आणि काव्याचं बोलणं ऐकलेलं आहे का. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.